नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत चांदवड देवळा मतदारसंघामध्ये. हे चांदवड देवळा मतदारसंघामधील मनमाड हायवेवरचं गाव आहे. मनमाड लासलगाव जो रोड आहे त्या रोडचं गाव आहे, साळसाने गाव आहे इथं. तर इथं आपण आज जाणून घेऊया की नागरिकांच्या प्रतिक्रिया काय, नागरिकांचा कौल कशाकडनं आहे. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? मी गांगुर्डे. काय वाटतंय तुम्हाला त्या आमदारकीच्या निवडणुकीत कोणाकडे कौल असेल जनतेचा? नाही, जनतेचं आता या प्रतिनिधींनी जे जे कामं केले त्याच्यावरती अवलंबून आहे त्यांचं. आता तुम्हाला काय वाटतं, मागच्या 15 वर्ष ते राहुल दादांनी काम केलंय का? नाही, मी यावरती बोलू नाही शकत. मी ऑलरेडी इलेक्शन ड्युटीच्या ठीक आहे. नमस्कार बाबा, काय बाबा काय नाव तुमचं? आमचं नाव यादव गंगाराम शिंदे. काय वाटतं येत्या निवडणुकीत काय वाटतं की जनता कोणाला कौल देईल? काय वाटतं आमदारकीकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? आता आमच्यासारखे सर्वसाधारण माणसाला काय नुसतं कवा तरी काहीतरी करत एवढंच बाकी काय. तरी पण साधारण काय आता काय तुमचं मत कोणाला काय नाही आहे? काय नाही काय नाही काय सांगता नाही यायचं. नाही नाही का बरं? नाही सांगता यायचं अजून विचार नाही केला काय? नाही. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? शंकर आनंद ठाकरे. काय वाटतंय तुम्हाला आमदारकीमध्ये काय 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 कौल राहील काय जनतेचं काय? कौल तर असतं सारखं वाटत सगळीकडे, मग आता काय सांगते. तरी पण तुमचं साधारण तुमचं काय मत आहे? लोकशाही तुम्हाला मत दिलंय समजा, लोकशाहीनं आम्हाला काय मत दिलं? नुसतं मत दिलं म्हणजे आता इथे गुप्त मतदान पद्धती आपल्याला तरी एक तर साधारण वाटत तुम्हाला काय त्याला वाटतं मतदान. आमदारकांनी काय विकास केला पाहिजे बघा? विकास केला पाहिजे, पण आता सगळे सारखेच करतात, कोण विकास करू राहिले? कोणी विकास करत नाही असं. पहिले असंच होतं ना, आजही तसंच आहे. नमस्कार बाबा, काय नाव आहे बाबा तुमचं? काय नाव तुमचं? माझं नाव शिवाजी कारभारी ठाकरे. काय वाटतंय बाबा येत्या निवडणुकीत काय होईल? आम्हाला कोणी निवडून आलं तरी चालेल, पण आमच्या पाटाला पाणी आलं पाहिजे. काय आमचं सांगणं आहे, पाण्याचं महत्व. तुम्ही सांगितलं कोणी कळणार नाही कोणाला कोण येणार आहे असं. कोण येणार आहे म्हणजे आम्हाला कोणता मतदार उमेदवार आला तरी चालेल, पण आम्हाला पाटाचं पाणी. तुम्हाला असं खास हाच पाहिजे तोच पाहिजे? हा. बरोबर, ठीक. तर अजून इथं नागरिक आहे, आपण त्यांना भेटू. अजून इथं नागरिक. दादा नमस्कार. 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 काय नाव दादा तुमचं? आमचं नाव निवृत्ती प्रभाकर ठाकरे. काय वाटतं येत्या निवडणुकीत आमदारकीची निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय? ते आता नंतर काय सांगता येणार आम्ही कोण तुमच्या गावात कोणी मतच देत नाही बा? ते आज नाही सांगता आज येणार, नाही सांगता देते का न देते हे आज नाही आम्ही बोलू शकणार. बरं बरं बरं, ठीक आहे. तर नागरिक बोलायला तयार नाही, तुम्ही बघू शकता. प्रत्येकाने आपली ही राखून ठेवलेली. तर अजून पुढं नागरिक आहे, तर त्यांच्याशी आपण अजून इथं नागरिक बसली, आपण त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार बाबा, काय नाव बाबा तुमचं? वाल्मिक शिंदे. काय येत्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला राहील यावर्षी आमदारकीला? तसं काय करेल नाही. तरी काय तुम्हाला अपेक्षा आहे? आता येत्या 15 वर्षापासून राहुल दादा आमदार होते, 10 वर्षापासून हा, त्यांनी काय केले? काय वाटतंय तुम्हाला? काय नाही केलं. नाही काही नाही आपल्याकरता तर काहीच करेल नाही. आणि आपल्याला काही नाही, गावाकरता काही केलं असं काही? गाव काय केलं गाव? काय नाव बाबा तुमचं? काय नाव आहे? शंकर ठाकरे. काय वाटतंय त्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाकडणार आहे? काय वाटतंय? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीला द्यायला पाहिलं असं? काय आहे ना, 10 वर्ष काय केलं? पाणी सुद्धा लोकांना, काय प्यायच्या पंचायती, हे ते सगळं, वीज, रस्ते, सगळं काहीच केलं नाही. आता आपल्या इथं आता 3 उमेदवार आपल्या इकडनं पण उमेदवार आहे, गणेश निंबाळकर. त्यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? चांगला पोरगा आहे, पण त्यानं थांबायला पाहिजे होतं. काय वाटतं तुम्हाला थांबायला पाहिलं त्यांनी? थांबलं असतं तर त्याला जिल्हा परिषद स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे होतं त्यानं. असं तो वाटतं? डायरेक्ट त्यानं घास घेतला, तो अटकल त्याच्या नाड्यात. असं वाटतंय तुम्हाला? बाकी मग तुम्हाला जे आमदार नाही, आता तुम्हाला अपेक्षा नाही आता जे आता विद्यमान आमदार आहे त्यांच्या? नाही. नाही. बाबांनी त्यांचं मत एकदम निर्भीडपणे मांडलेलं आहे, जे काय आहे ते. नमस्कार बाबा, काय नाव बाबा तुमचं? नाही, आपल्याला काही सांगता यायचं नाही सांगता. बाबा नमस्कार. काय म्हणता? नमस्कार. आपल्याला काय एवढं, आता आम्ही काय एवढं गावात बारेवरले माणसं तेव्हा एवढं काय गावात काही परिचय नाही आपल्या एवढं नाही. ठीक आहे. तर असं होतं बाबांचं मत आहे. तर आपण अजून जाणून घेऊ नागरिकांना वाटतं असं पर्याय काढतील असं. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? बाळू नारायण पाटोळे. काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देईल? काय वाटतंय तुम्हाला? आमचं तर गणेश भाऊ निंबाळकरलाच आहे. गणेश भाऊ निंबाळकर.
काय वाटतंय तुम्हाला गणेश भाऊ निंबाळकर झाले पहिले आमदार? नवीन आहे, नवीन माणसाला चान्स दिला पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा जाणीव आहे, शेतकऱ्याचे प्रश्न मांडील भाऊ असं वाटतं आम्हाला. पण आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की जुने जाणते आता दोन वेळेस टर्म झालेले आमदार आता उभे त्यांच्या समोर, तर तुम्हाला काय वाटतंय की त्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या आहे का जनतेच्या? जनतेच्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. आमच्या पाटाला पाणी किती माझ्या आठवत नाही तसा पाठ आहे. आजपर्यंत एकदाही पाणी आलं नाही. पावसाळ्यात ओव्हरफ्लो येतं तेवढं सोडी त्या. एखादा कमीत कमी जानेवारीत तरी एखादा रोटेशन दिलं पाहिजे प्यायला का होईना, पण आतापर्यंत तर आलंच नाहीये कधी. म्हणजे तुम्हाला आता गणेश निंबाळकरकडनं अपेक्षा आहे असं? हो. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? नाव सांग ना. ना भाऊ काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीत कोण आमदार म्हणून पाहिजे तुम्हाला? हेच लागायचं ना गणेश गणेश राऊत पाहिजे तुम्हाला असं? बरोबर. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? तेजस कोतवाल. काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीत काय झालं पाहिजे? गणेश निंबाळकर आले पाहिजे बस. गणेश निंबाळकर आले पाहिजे, नवीन माणूस आहे. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? भरत काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला गणेश निंबाळकर. गणेश निंबाळकरच वाटतंय. बरं बरं. तर इथं अजून नागरिक. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? पांडुरंग प्रभाकर ठाकरे. काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीत आमदारकीची निवडणुकीत? हे आमदारकीच निवड राहुल आरचे कामं भरपूर केले. सभामंडप काही बरं. पुलांचे कामं भरोसे म्हणजे असे घरांची योजना सगळ्या गोष्टीमध्ये बरं भरपूर कामं केले राहुल दादांनी. चांदवड तालुका देवळा सगळे म्हणजे नाव त्यांचंच निघू राहिलं आता. आता त्यांचे सख्खे भाऊ केदारनाथ पण त्यांच्या विरोधात उभे. तुम्हाला काय वाटतंय त्याच्याविषयी? ते आहे पण सध्या राहुल आरचे त्यांचे कामं असल्यामुळं त्यांची शक्यता वाटत राहील. राहुल यांचे काम हो. तर अशी होती नागरिकांची इथल्या. अजून बरेच नागरिक. नमस्कार दादा, काय नाव दादा तुमचं? कौतिक जनार्दन ठाकरे. काय वाटतंय तुम्हाला त्या निवडणुकीत जनता कोणाला कौल दिला असं काय वाटतंय तुम्हाला? आता 4 उमेदवारी समजा चौरंगी लढत आहे आपली, तर काय वाटतंय तुम्हाला चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल चांदवड तालुक्याच्या आमदार म्हणून?